12वी मराठीमध्ये विभाग क्रमांक 3 जो असतो तो साहित्य प्रकार कथावर आधारित असतो। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की विभाग 3 ची तयारी कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, कोणत्या कोणत्या कथांवर तुम्हाला जास्तीत जास्त भर दिला गेला पाहिजे, महत्त्वाचे प्रश्न कोणते कोणते आहेत जेणेकरून विभाग 3 चे जास्तीत जास्त मार्क तुम्हाला घेऊ शकता येतात। याच्या अगोदर विभाग 1 आणि विभाग 2 या दोन्ही विभागावर ऑलरेडी व्हिडिओज अपलोड झालेले आहेत चॅनलवर, ते एक वेळेस व्यवस्थित चेक करून घ्या कारण पेपर अवघ्या 2 दिवसावर पेपर आहे, पेपर एकदम जवळ आलेला आहे। ऑलराईट, तर सर्वात पहिले चेक करा की विभागवर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात। विभाग 3 वर सर्वात पहिला कथा साहित्य प्रकार परिचय असा एकूण 4 मार्कासाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो। याच्यामध्ये कृती करायची असते। सर्वात पहिली कृती इथं चेक करा व्यवस्थित काय दिलेले आहे, कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ। त्याच्यानंतर दुसरी कृती याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे। दुसरा प्रश्न उपप्रश्न यासाठी कथा लिहिल्या जाऊ शकतात आणि कथा म्हणजे अशा प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला येतात आणि याचे उत्तर जे आहेत अशा पद्धतीचे डायग्राम वगैरे तयार करून तुम्हाला लिहावयाचं असतं। ओके, त्याच्यानंतर उत्तरी लिहामध्ये तुम्हाला काही बेसिक प्रश्न विचारले जाऊ शकतात की कथेचा जन्म कसा झाला स्पष्ट करा। त्यानंतर कोणत्या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला ते लिहा। त्यानंतर कथेचा पूर्व पीठिका थोडक्यात स्पष्ट करा। त्यानंतर कथेच्या सादरीकरणाचे 2 पैलू स्पष्ट करा आणि त्यानंतर कोणत्या विशेषणांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे ते लिहा। अशा प्रकारचे काही प्रश्न येऊ शकतात, व्यवस्थित तुम्हाला पाहायचं आहे। त्याच्यानंतर कथेला समर्पक शेवटही असतो, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा। कथेचे सादरीकरण ही एक कला आहे, योग्य प्रयत्नांनी ही कला साध्य होऊ शकते, या विधानाबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा। किंवा नेक्स्ट प्रश्न दिलेले आहे, कथाकथन आणि कथा अभिवाचन यासाठी व्यावसायिक संधीचे क्षेत्र अशा प्रकारचे तुम्हाला ते डायग्राम वगैरे तयार करून लिहावयाचे आहेत। राईट, आता हे काही प्रश्नाचे प्रकार झाले, ज्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विभाग क्रमांक 3 वर विचारले जाऊ शकतात। त्याच्यानंतर आता शोध नावाची जी कथा आहे, व पु काळे लिखित शोध नावाची जी कथा आहे त्यावरून कशा प्रकारचे प्रश्न एक्झामला येऊ शकतात ते चेक करायचं आहे। कृती क्रमांक 1 चेक करा कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत। अनुचं जेवण आटोपलं होतं तरीही। त्यानंतर मुक्ताकडे नजर रोखीत अनु म्हणाली। त्यानंतर आबासाहेब अनु दिसत नाही कुठं। अनु एका महाराजांचं निधन नेहमी ऐकवते, एका महाराजांचं विधान नेहमी ऐकवते। अनु कोणती नोकरी करणार, या प्रकारचे पहिली कृती करा। त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये विचारला गेलेला आहे, अनुने पाठविलेल्या पत्रांतील ओळी लिहा। त्यानंतर अनुने मुंबईत कोणत्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवली। त्यानंतर डॉक्टर पेक्षा नर्स महत्वाची, अनुच्या या विधानाचा परामर्श घ्या। त्यानंतर एकाएकी अनुचा नूर बदललेला याचे कारण लिहा। त्यानंतर अनु या व्यक्तिरेखाच्या विकासातील टप्पे, या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पहिल्या शोध नावाच्या कथेतून विचारले जाऊ शकतात। त्यानंतर कृती करामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यामध्ये चेक करा कशा प्रकारचे आहेत। डॉक्टर आणि नर्सच्या पेशा यातील वेगळेपणा, तुम्हाला काय अशा पद्धतीने तिथं नोंदी करायचे आहेत। त्यानंतर तुमच्या शब्दामध्ये लिहा, आजोबांचे व्यक्तिमत्व, अनुचा स्वभाव विशेष आणि टॅक्सी ड्रायव्हरचे प्रसंगावधान अशा प्रकारचे प्रश्न शोध मधून जर आलं तर विचारले जाऊ शकतात। त्याच्यानंतर अभिव्यक्ती स्वमत मध्ये चेक करा, शोध या कथेचा समर्पकता तुमच्या शब्दात रेखाटा। त्यानंतर आजच्या परिस्थितीत 1 रुपयाचे महत्व तुमच्या शब्दात लिहा। कथेतील 1 रुपयाच्या नोटेचे महत्व आपणास कसे वाटते ते लिहा। अनु आणि अनुभवतालचे प्रसंग यांचा शोध घ्या, कथेच्या आधारे स्पष्ट करा। आता मला असं वाटत आहे की जर एखाद्या वर्गामध्ये अनु नावाची मुलगी असेल मराठीच्या क्लासमध्ये, तर तिला हे चॅप्टर शिकवत असताना किती ऑकवर्डनेस फील करावं लागली असेल, किंवा प्रत्येक वेळेस तिचं नाव आलं तर सगळं वर्ग तिच्याकडे बघितला असेल। शोध या कथेतील रहस्यांचा उलगडा कसा होतो ते तुमच्या शब्दामध्ये लिहा। अशा प्रकारचे काही अभिव्यक्ती स्वमतचे प्रश्न तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात। त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे, चेक करा अभिव्यक्तीशी संबंधित, माझी वस्तू मला कधीच परत मिळणार नाही, एका नोटेसाठी तुमची ही अवस्था झाली,
माझी प्रत्यक्ष मुलगी जेव्हा कायमची सोडून गेली तेव्हा मी काय केले असेल या विधानाबाबत तुमचे विचार लिहा. दुसरा, दैनंदिन जीवनात टॅक्सी ड्रायव्हर यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करा. अशा प्रकारचे प्रश्न शोध मधून विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरी कथा आहे गडी. डॉक्टर प्रतिमा इंगोले लिखित दुसरी कथा आहे गडी. याच्यातून कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत चेक करा. आता पुढे जाण्याच्या अगोदर आतापर्यंत जे 2 व्हिडिओज मी टाकले होते विभाग 1 वर आणि 2 वर, त्याच्यानंतर हा विभाग 3 वर आपण आजचा व्हिडिओ पाहतो. या सगळ्याच विभागात सांगलेल्या प्रश्नाची उत्तरे आपल्या DHU अकॅडमीचा जो प्ले स्टोअर वर ऍप्लिकेशन आहे तिथं 26 का 21 रुपयाचा एक कोर्स आहे. त्याची प्राइस फ्लक्च्युएट होत असते. मे बी तुम्ही 2025 मध्ये हा व्हिडिओ बघत असाल तर 50 झाली असेल, बट तिथे जाऊन तुम्ही नोट्स एक्सपर्ट चेक करा. नोट्स एक्सपर्ट नावाचा एक कोर्स आहे, तो परचेस करा. त्याच्यामध्ये तुम्हाला या पर्टिक्युलर विषयाचे सर्व नोट्स, मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर आर्ट्स मधून तुम्ही असाल तर आर्ट्सच्या सर्व विषयांचे नोट्स मिळतील, कॉमर्स मधून असाल तर कॉमर्सच्या सर्व विषयांचे नोट्स मिळतील. त्याचबरोबर या सर्व प्रश्नांचे आन्सर सुद्धा तुम्हाला तिथं प्राप्त होतील. ओके, चला गडी या कथेतील आपण बघूयात डॉक्टर प्रतिमा इंगोले लिखित कशा प्रकारची कृती आलेली आहे. गावाकडून वाहत जाणारी नदी. बापू गुरुजींना कार्यक्रमाचे होते. बापू गुरुजींच्या लहानपणी गावात नव्हती. बिन बापाचं लेकरू. गावामध्ये शानानं उभं राहणारी. सहसंबंध स्पष्ट करामध्ये कशा प्रकारचे आलेत प्रश्न चेक करा. गावाभोवतालची झालर. काळीभोर जमीन. डोक्या एवढं वाढलेलं आणि पांढरी अशा प्रकारचे सहसंबंध पूर्ण करा. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात कथेतून. त्याचबरोबर कृती करामध्ये 2 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. बापू गुरुजींना आठवणाऱ्या विविध गोष्टी स्पष्ट करा. बापू गुरुजींना आवडणाऱ्या विविध गोष्टी स्पष्ट करा. त्याच्यानंतर दुसरा आहे बापू गुरुजींसोबतची माणसे. अशा प्रकारचे 2 प्रश्न तुम्हाला कृती करामध्ये विचारले जातात. हे एवढं व्यवस्थित अभ्यासाचं आहे. खालील वैदर्भी भाषेतील शब्दसमूहांचा अर्थ लिहा. जसं की कौतिक पाहे, साजर गाव, अवतन व्हत, नासुकल्या, हळई, पिंडाले, झोमते. ओके, नासुकल्या, हळई, पिंडाले, झोमते याचा अर्थ तुमच्या भाषेतील लिहा. हे जे वैदर्भी भाषेतील काही शब्दसमूह आहेत याचा जे पण अर्थ आहे ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर कृती करामध्ये काय प्रश्न आहेत. वैदर्भी बोलीतील वाक्यप्रचार पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न इथे तुम्हाला विचारला गेलेला आहे कथेतील विविध म्हणी. वैदर्भी भाषेतील वाक्यप्रचार आणि कथेतील विविध म्हणी हे 2 प्रश्न तुम्हाला कृती करामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहामध्ये सातपुड्याच्या दुपट्यावर वसलेले लहानशा गावाचे वर्णन करा. गुरुजींना आठवणाऱ्या 1-2 गोष्टी लिहा. शाळेसाठी गुरुजींनी कोणते प्रयत्न केले ते स्पष्ट करा. बोर्डिंग मधील मुलांचे वर्णन स्पष्ट करा. त्यानंतर गावात पावसाळ्यात होणारे बदल स्पष्ट करा. अशा प्रकारचे काही थोडक्यात उत्तरे लिहामध्ये तुम्हाला येतात. ओके, त्याच्यानंतर आहे स्वमत मध्ये आणि अभिव्यक्तीमध्ये कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत चेक करा. स्वमत मधील पहिले प्रश्न जे विचारले जाऊ शकतात. गावात शाळा उघडणाऱ्या बापू गुरुजींचे स्वभाव चित्र तुमच्या शब्दात लिहा. संपत्त्या गेल्यानंतर बापू गुरुजींची अवस्था तुमच्या शब्दात रेखाटा. गडी या कथेतील गडीचे बदलती रूपे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्यानंतर बोर्डिंग मधील मुलांचे गुरुजी बद्दलचे प्रेम तुमच्या शब्दात लिहा. आणि अभिव्यक्तीमधील हे स्वमत एवढे प्रश्न आहेत. त्यानंतर अभिव्यक्तीमध्ये काय सांगितलं त्याला चेक करा. बापू गुरुजींची भानावस्था गडी या कथेत कशी रेखाटली आहे ते शोधून एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. वराडी अर्थात वैदर्भी बोली भाषा तुम्हाला कशी वाटली तुमच्या शब्दात तिचे वेगळेपणा स्पष्ट करा. गडी या कथेची सार्थकता आणि सामर्थ्य स्पष्ट करा. आणि अरे माणसानं पहिले पाणी पावावं आणि मग पेवावं या वाक्यातील समर्पकता स्पष्ट करा. अरे माणसानं पहिले पाणी पावावं आणि मग पेवावं मग पोवावं असं आहे. यातील समर्पकता स्पष्ट करा. इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. नक्की एक वेळेस वाचून घेऊन, इंटरेस्टिंग कथा आहे, नक्की एक वेळेस वाचून घ्यायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे 2 विभाग
सॉरी हे 2 कथा जे आहेत यातील महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला सांगलेले आहेत, राईट. कथा क्रमांक 1 व 2. आता अभ्यास करत असताना अशा प्रकारचे जेवढेही प्रश्न आहेत त्याचं व्यवस्थित वाचन करून घ्या. ओके, अशा प्रकारचे जेही प्रश्न एक्झाम मध्ये येतात त्याचं व्यवस्थित वाचन वगैरे करून घ्यायचं आहे, राईट. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलवर मराठीशी रिलेटेड लाईव्ह सेशन्स होतात. व्हिडिओला लाईक कमेंट करा. नक्की त्याचं टाइम टेबल मी सांगेन. याच्या व्यतिरिक्त जर काय तुमच्या मनात प्रश्न असतील तर नक्की त्या प्रश्नाबद्दल कमेंट सेक्शन मध्ये विचारा. त्या प्रश्नाचा आन्सर मी तुम्हाला 101% देईन. बट उत्तर पाहिजे असतील मराठीचे मागच्या वर्षीचे सरावासाठी प्रश्नपत्रिका हवे असतील तर नक्की चॅनलवर एक वेळेस 21 रुपयाचा कोर्स आहे, ऍप्लिकेशन प्ले स्टोअरला जाऊन ऍप डाउनलोड करा. 21 रुपयाचा कोर्स घ्या. ऑटोमॅटिकली तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. या व्हिडिओमध्ये फक्त महत्त्वाचे प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात, कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात एवढ्याच बद्दल माहिती सांगितलेली आहे. ओके, चला या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विभाग 4 विषयी चर्चा करूयात. ओके, चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.